मुलुंड पूर्व मराठा मंडळाच्या समोर अनुत्तम सोसायटी याचा जेव्हा विकास करण्यात आला त्या विकासकाला 3324 स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट जो RG म्हणजेच रिक्रिएशनल ग्राउंडसाठी रिझर्वड होता, तो RG प्लॉट हा महानगरपालिकेला डेव्हलप करून देणं गरजेचं होतं. आयोडी म्हणजेच त्याची जी आयोडी आलेली आहे त्या आयोडीमध्ये 2012ला एक कंडिशन टाकण्यात आली होती की हा 3324 स्क्वेअर मीटरचा प्लॉट शुड बी ड्युली डेव्हलप्ड, म्हणजे त्याला हा विकसित करून देणं महानगरपालिकेला बंधनकारक होतं. आज या व्हिडिओमध्ये आपण मागे बघू शकता या प्लॉटवरती कुठल्याही प्रकारचा अजून विकास झालेला नाही, केवळ ड्रेनेजची एक लाईन इकडे टाकण्यात आलेली आहे. आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा असाच प्लॉट मुंबई महानगरपालिकेला आता हस्तांतरित केला जाणार आहे आणि मुंबई महानगरपालिका इकडे करोडो रुपयाचा निधी जो आम्हा सर्वसामान्य नागरिकांचा आहे, आपल्या हक्काचे पैसे आहेत, हा खर्च करून हा आता प्लॉट इकडे गार्डन डेव्हलप करण्यात येणार आहे. मुळात जेव्हा विकासकाला इकडे गार्डन स्वतःच्या पैशाने विकसित करणं गरजेचं होतं, तेव्हा अशा वेळेस मुंबई महानगरपालिका आम्हा नागरिकांचे पैसे का वाया घालवतो हा प्रश्न आहे. या संदर्भात मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र दिलेलं आहे की या विकासकाकडूनच हा गार्डन प्लॉट डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि तसं न झाल्यास कायदेशीर मार्ग आमच्यासाठी खुले आहेत. धन्यवाद.